मी राजू कचूर बिरसेने राहणार खांडीपिंपळगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी 56 किलोमीटरवर मी फळबागी विकायला शागरला येत असतो. आज माग दोघं नवरा बायको आज जांभळीचे कॅरेट घेऊन आलेला असताना मला बॉडीगार्ड लोकांनी आणि महानगरपालिकावाल्यांनी यांनी गाडी आणली आणि गाडीवर माझ्या बाया माणसाला धमक्या दिल्या, माझ्या आईला शिगाळ दिली आणि याच्यावर आमच्या मालाला आज माझा 10,000 रुपयाचा मालाची नुकसान आहे. आता हे द्यायची कोणी आणि माझी लेकरा बाळाचं भविष्य पाहायचं कोणी? माझे लेकरा बाळाचं शिक्षण मी करायचं आहे, ऍडमिशन द्यायचे. आता मी पैसे भरू आत्महत्या करू तर मला फाशी सरांनी फाशी द्यावी, अधिकाऱ्यांनी फाशी देऊन टाका आमच्या परिवाराला आणि आम्ही औरंगाबादमध्ये माल विकायला येत नाही. आम्हाला मी शोभा राजू बिरसाने खांडीपिंपळगाव माझं गाव 56 किलोमीटरवर इथून तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर. मी शागणला येते महानगरपालिका समोर पहिल्यापासून बसत होतो आम्ही. आजच ना आमचं घर तिला झाले 20 वर्षापासून 20-30 वर्षापासून इथं बसते. तर आम्हाला इथं महानगरपालिका बसत होते. बॉडीगार्डनं भरपूर सतवलं आम्हाला. इकडं मारलेलं पण मला समाजात मुस्लिम समाजाने मारलेलं पण आहे, त्याची कंप्लेंट पण आहे, त्याची कंप्लेंट पण केली. आज मी माल विकायला आले. माझ्या मुलांचं आज ऍडमिशन आहे. मुलांचं 10,000 रुपये लागते. 12वीला एक मुलगी 12वीला आहे, एक मुलगा 13वीला आहे, एक मुलगा 10वीला आहे. असे 4 जण आहे माझे परिवार. त्यांचं ऍडमिशन घ्यायचं मला आणि मी लोकांचा माल गेले. आता त्या लोकांचं माल पैसे द्यायचे मला 20,000 30,000 असे पैसे द्यायचे खरेदी. आता हा माल जर विकला तर मी त्यांना देईल, नाही विकला तर कुठून द्यावा? मग अधिकारी आम्हाला त्रास देऊ राहिले. तुम्हाला शागनमध्ये जागा देण्यात यावी. आम्हाला शागन फक्त जागा द्या. बरं ठीक आहे, शागन चालेल. बस एवढी सरकारला आमची गरिबाची विनंती आहे आणि याच्यावर शासन प्रशासनला आमच्या कळवण्यात यावे. हरेक चॅनलवर युट्यूबवर सर्व हरेक मोबाईलवर पाठावे आणि कोणी अधिकाऱ्यांनी या गरिबाची जी विनंती बस एवढी आहे. आणि याच्यावर मायबाप जे सर्व गरिबाचे माझ्या मुलांचं भविष्य तुमच्या हातात आहे, सरकारच्या हातात आहे माझ्या मुलांचं भविष्य आणि इथे माझं भविष्य खराब होत आहे. ठीक आहे. बिरसने खांडीपिंपळगाव. मला आज लोकांना 2 बाया माझ्यावर लावून दिल्या, मला मारायला लावल्या. मला माझ्या तोंडाला घेऊ यांचा माल गाडीमध्ये टाकू, गाडीत फेकून द्या, या म्हातारीला राखेल टाका टाका. आता काय करू मी? बरं ठीक आहे सर.